नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावणी सोमवार। आजचा दिवस पहिला आहे, तर शिवमूठ कशी अर्पण करावी, श्री शंकराची पूजा कशी करावी। सर्वप्रथम आपल्याला ज्या ठिकाणी पूजा करायची आहे त्या ठिकाणची जागा स्वच्छ पाण्याने फडक्याने पुसून घ्यायची आहे। चौरंग मांडायचा आहे, चौरंगाच्या आजूबाजूला रांगोळी काढायची आहे, चौरंगावरती एक कपडा अंथरायचा आहे आणि सर्वप्रथम जसं आपण कुठलाही शुभ कार्याची सुरुवात ही दीपपूजनाने करतो त्याचप्रमाणे आपल्याला चौरंगावरती अक्षता ठेवून त्या अक्षतावरती दिवा ठेवून त्या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर सर्व कामांची सुरुवात करताना आपण श्री गणेशाला वंदन करतो, श्री गणेशाची पूजा करतो। त्यामुळे एका ताम्हणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन त्यांना आपल्याला अभंग स्नान करायचं आहे आणि गणपती बाप्पाची स्थापना आपल्याला या चौरंगावरती करायची आहे। जर तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही खाऊच्या पानाचा विडा म्हणजे विड्याचं पान आणि सुपारी गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून ठेवू शकता किंवा तुम्ही इथे गणपती बाप्पाची मूर्ती देखील ठेवू शकता। माझ्याकडे हे चांदीचं खाऊचं पान आणि सुपारी आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती इथे स्थापन केलेली आहे। गणपती बाप्पाची आपण आता पूजा करून घेतोय, अक्षता हळद कुंकू वाहतोय। तसंच त्यानंतर आपण गणपती बाप्पांना जानवं आणि वस्त्रमाळ घालणार आहोत। त्यानंतर गणपती बाप्पांना आपण लाल फूल अर्पण करणार आहोत। बाप्पांना लाल रंगाचं फूल भारी आवडतं आणि त्यापेक्षा जास्त जास्वंदाचं फूल असेल तर अधिकच आवडतं। गणपती बाप्पांना आपण आता धूप अगरबत्ती याने ओवाळून घेणार आहोत, दिव्याने ओवाळून घेणार आहोत। त्यानंतर बाप्पांच्या चरणी आपल्याला दुर्वा अर्पण करायचे आहे। पुढे आपण वळूया शिवशंकराची पूजा करण्याकरिता। सर्वप्रथम आपल्याला एक छोटंसं ताट घ्यायचं आहे किंवा ताम्हण घ्यायचं आहे। देवपूजेला जास्त करून तांब्या पितळेची आणि चांदीची भांडी वापरण्यात येतात। स्टील ॲल्युमिनियम हे धातू जे असतात ते वर्ज्य असतात। तसंच सुरुवात करतो आपण श्री शंकराच्या पूजेला। तर मी इथे बेलपत्र ठेवले आणि त्या बेलपत्रावरती आपण श्री शंकर महाराजांची पिंडी इथे ठेवलेली आहे आणि शंकर महाराजांच्या पिंडीला आपण आता इथे जल अर्पण करत आहोत आणि शंकराच्या पिंडीवरती आता आपण पुढे अभिषेक करणार आहोत। अभिषेक करण्याकरिता मी इथे पंचामृत घेतलेलं आहे। पंचामृत म्हणजेच दूध, दही, मध, तूप, तुळस याचं एकत्रीकरण। तर हे पंचामृत आहे। पंचामृताने आपण श्री शंकराला इथे आता स्नान करत आहोत किंवा अभिषेक करत आहोत। तसेच दुधाने देखील आपण अभिषेक करणार आहोत श्री शंकराच्या मूर्तीवरती। इथे मी हे पाण्याचा स्वच्छ पाण्याने भरलेला कलश आणि त्याच्यात गंगाजल मिश्रित आहे आणि त्या पाण्याने आपण आता अभिषेक केला आहे। इथे मध आहे, मध आणि जल याचा अभिषेक आता आपण पिंडीवरती करणार आहोत। त्यानंतर आपण गंगाजलाचा अभिषेक करणार आहोत। श्री शंकराची पिंडी घरामध्ये जर आपण ठेवत असू तर अंगठ्यापेक्षा जास्त मोठी नसावी असा नियम आहे, कारण की मोठी पिंडी ही देवळामध्ये असते। हळद मिश्रित पाण्याने आपण श्री शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करीत आहोत। याच्यामध्ये हळद आहे आणि पाणी आहे आणि थोडंसं प्रमाण गंगाजलाचं मी त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे। शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करताना आपण श्री शंकराचा जप करायचा आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप तुम्ही केला तरी चालेल। तुम्हाला दुसरा कुठलाही मंत्र येत असेल श्री शंकराचा तर तोही तुम्ही बोलू शकता। अगदीच कुठलाही मंत्र येत नसेल तर तुम्ही कुलदेवतेचं नाव घेऊ शकता। यानंतर मी इथे भस्म विलेपन करत आहे। श्री शंकराला भस्म विलेपन करायला आवडतं त्यामुळे इथे मी भस्म लावून घेत आहे शंकराच्या पिंडीला आणि पुढे आपण शुद्ध जल गंगाजलाने इथे अभिषेक करणार आहोत। इथे मी आता अष्टगंध लावत आहे 3 वेळा। अष्टगंध आहे त्याने आपण शंकरच्या पिंडीला इथे तिलक करत आहोत 3 वेळा। शंकराचा अभिषेक केल्यानंतरचं जे पाणी या ताम्हणामध्ये जमा झालेलं आहे ते तुळशी मातेच्या झाडामध्ये न टाकता तुम्ही दुसऱ्या कुठल्याही झाडामध्ये ते अर्पण करू शकता, परंतु तुळशीमध्ये आपल्याला ते टाकायचं नाही आहे। चौरंगावरती अक्षता ठेवून त्यावर मी एक छोटासा पाट ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी आता ही शंकर बाप्पाची जी मूर्ती आहे ती मी त्या चौरंगावर ठेवते। त्याआधी मी एक बेलपत्र ठेवले आणि बेलपत्रावरती मी शंकर बाप्पांची पिंडी ठेवणार आहे, कारण की या पाण्यामध्ये कधीही आपल्याला पिंड तशीच ठेवायची नसते।
तर ते पाणी आपल्याला कुठल्या तरी झाडामध्ये ठेवायचं असतं. तुळस सोडून दुसऱ्या कुठल्याही झाडाला ते दिल्यास चालतं. मी श्री शंकर महाराजांच्या पिंडीला इथे वस्त्रमाळ अर्पण करत आहे. श्री शंकर महाराजांना सफेद फुलं, पांढरी फुलं ही प्रिय असतात, त्यामुळे मी ते सफेद फुलं आता इथे पिंडीला अर्पण करत आहे. शंकर महाराजांसोबत नेहमी नंदी असतो, त्यामुळे नंदीची स्थापना मी इथे केलेली आहे. नंदी महाराजांना देखील हळद कुंकू वाहून मी त्यांचं पूजा करत आहे. त्यानंतर शंकर महाराजांच्या पिंडीभोवती एक नागोबा असतो, त्या नागदेवतेला मी इथे लावलाय पिंडीवरती आणि त्यांचेही मी हळद कुंकू वाहून पूजा करत आहे. पुष्प अर्पण केलेलं आहे मी एक नागोबाला. शंकर महाराजांना रुद्राक्ष प्रिय आहे, त्यामुळे या रुद्राक्षांच्या माळा आहेत त्या मी इथे पिंडीभोवती घालत आहे. तसेच दुर्वा अर्पण करत आहे. इथे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचं राहिलं, त्यामुळे मी आता दुर्वा अर्पण करत आहे. हे धोत्राचं फळ आहे जे शंकर भगवानांना प्रिय आहे, त्यामुळे धोत्राचं फळ मी ते अर्पण केलं. हे बेल फळ आहे ते मी शंकर महाराजांना अर्पण केलेलं आहे. धोत्राचं फूल मिळाल्यास अतिउत्तम. मला धोत्राचं फूल मिळालं नाही. इथे मी आता श्रीफळ अर्पण करत आहे शंकर बाप्पांना. त्यानंतर त्या श्रीफळावरती हळद कुंकू अक्षदा वाहून घेणार आहे, तसंच त्याला पुष्प अर्पण करणार आहे. तुम्हाला जर मंत्र येत असेल पुष्प अर्पण करताना, हळद आणि अक्षदा अर्पण करताना, फूल अर्पण करताना, तुम्ही तो मंत्र बोलू शकता. मी इथे आता नैवेद्य ठेवलेला आहे. दूध आणि साखरेचा मी इथे नैवेद्य ठेवलेला आहे आणि मी देवांना आवाहन करते की त्यांनी तो नैवेद्य स्वीकारावा. प्रत्येक बेलपत्राबरोबर शंकर भगवानांना मी बेलपत्र वाहत आहे आणि प्रत्येक बेलपत्राबरोबर मी ओम नमः शिवायचा जप करत आहे. शंकर महाराजांना आपण आता इथे अष्टगंध आणि गंध लावून घेत आहोत. नैवेद्याभोवती मी आता पाणी सोडत आहे आणि देवांसाठी मी इथे पाणी ठेवत आहे. जसं आपल्याला जेवताना पाणी लागतं तसं देवांना देखील पाणी लागतं, त्यामुळे पाणी ठेवते. तसंच निरंजनाने मी इथे ओवाळून घेत आहे. अगरबत्ती धुपाने मी ओवाळून घेत आहे. प्रत्येक सोमवारी वेगवेगळं मूठ अर्पण करायचे असते, त्याला शिवमूठ असं म्हणतात. पहिल्या सोमवारी तांदळाची शिवमूठ आहे, दुसऱ्या सोमवारी काळ्या तिळाची शिवमूठ आहे, तिसऱ्या सोमवारी हिरवे अख्खे मूग याची शिवमूठ आहे आणि चौथ्या सोमवारी जव याची शिवमूठ आहे. तर प्रत्येक सोमवारी तुम्हाला अशा पद्धतीत पूजा करून जे गोष्ट त्या शिवमूठमध्ये लिहिलेली आहे ती शिवमूठ तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे. आजच्या सोमवारी तांदूळ आहेत, त्यामुळे मी आता बोले शंकरांना तांदूळ अर्पण करणार आहे. पुढच्या सोमवारी काळे तीळ तुम्हाला अर्पण करायचं आहे, त्याच्या पुढच्या सोमवारी मूग अर्पण करायचे आणि त्याच्या पुढच्या सोमवारी जवस अर्पण करायचं आहे. इथे मी आता कापुराने ओवाळून घेते आणि इथे आरती म्हणून घेते. गणपती बाप्पाची शंकराची आरती मी इथे म्हणून घेत आहे. शिवमूठ कशी अर्पण करायची याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगते. आपल्या हातामध्ये ओंजळीमध्ये मुठीमध्ये मावेल इतके आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत
भोलेनाथ शंकरांना आठवण करायचे, शंकराचं नाव आपल्याला घ्यायचं आहे. तसंच पळीने पाणी घेऊन त्या तांदूळावरती आपल्याला अर्पण करायचं आहे. सुके तांदूळ आपल्याला अर्पण करायचं नाही, थोडंसं पाणी त्याच्यावरती घ्यायचं आहे आणि नंतर ते तांदूळ अशा पद्धतीमध्ये भोले शंकरांना अर्पण करायचं आहे. अर्पण करताना तुम्ही ओम नमः शिवायचा जप करू शकता. तुम्हाला कुठलाही शंकर महाराजांचा जप येत असेल तर तोही तुम्ही बोलू शकता. मनामध्ये शुद्ध भावना आणि भाव हवे, कारण की भगवंत हा भक्तीचा भुकेला असतो, भावनांचा भुकेला असतो. अशा पद्धतीमध्ये मी श्री शंकराची पूजा इथे संपन्न केलेली आहे. तुमच्याकडे काही फळ असेल तर तेही तुम्ही ठेवू शकता. धन्यवाद.